जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात झालेल्या गोळीबार आणि दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली। जुन्या वादातून झालेल्या या रक्तरंजित घटनेत सख्खे भाऊ अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता, तर अर्जुन सूरजबली चौहान हा गंभीर जखमी झाला होता। पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला। उल्हासनगर गुन्हे शाखेने शेखर बिराजदार आणि अजय राव यांना अटक केली, तर तिसरा आरोपी अजित शेख याला हिल्लाइन पोलिसांनी ताब्यात घेतलं। तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। यानंतर पोलिसांनी सागर पाटील यालाही अटक केली। पुढील तपासात 26 मे रोजी बद्रुद्दीन खान, अमन मनोहर चौहान, कल्पेश सुनील म्हात्रे आणि प्रणय सचिन निकम यांना अटक केली। बुधवारी या चौघांना न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती हिल्लाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी दिली आहे। या आरोपी 4 पैकी एका आरोपीने वेपन पुरवल्याचं निवेदन पंचनाम्यामध्ये आरोपीने सांगितलं होतं। त्याच्या आधारे त्याला आम्ही आज अटक केली होती। उर्वरित 2 जे आरोपी आहेत त्यांनी गुन्हा घडला त्यावेळेस ते जे FIR मध्ये ज्या आरोपींची नाव आहेत त्या आरोपींना ते घेऊन गाडीवर बसून त्यांच्यासोबत गेले होते। तसेच ते घटना घडली त्यावेळेस ते घटनास्थळावर देखील हजर होते असं तपासात निष्पन्न झालेलं आहे। आणि त्याच्या आधारे आपण तपासाअंती पूर्ण खात्री करून त्या आरोपींना अटक केली होती आणि त्यांची आज पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी मान्य न्यायालयात आम्ही आरोपींना हजर केलं होतं। मान्य न्यायालयाने त्यांना अजून 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।